सहकारी तत्वावरील व अवैध बिडी कारखान्यावर कारवाई करा. कामगार सेनेचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन. सोलापुरात सहकारी तत्वावर व अवैध विडी उत्पादन कारखानदारी मोठ्या प्रमाणात असून या कारखानदाराने महिला विडी कामगारांची व शासनाची फसवणूक करत आहेत. म्हणून अशा कारखान्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात सोलापुरात महिला विडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका या उद्योगावर अवलंबून आहे. परंतु अधिकृत विडी उत्पादन कारखान्यात विडी कामगारांना कायदेशीर हक्क मिळत नाही. त्याचबरोबर पुरेसे कामही दिले जात नाही. याचा फायदा घेऊन सोलापुरात सुमारे 13 सहकारी तत्वावर विडी उत्पादक कारखाने आहेत. त्याचबरोबर कुठलेही सरकारी नोंदणीकृत व परवाने नसलेले अवैध विडी कारखाने सुमारे 20 कारखाने आहेत. असे एकूण 35 ते 40 विडी उत्पादक कारखाने आहेत. या दोन्ही कारखान्यात कामगारांच्या मजबुरीचा फायदा घेऊन बेकायदेशीररित्या विडी उत्पादन करतात आणि कामगारांना किमान वेतन, हक्क रजा, बोनस व इतर कायदेशीर मिळणारे हक्क दिले जात नाही. त्याचबरोबर या विडी उत्पादन कारखान्यात फॅक्टरी ॲक्ट व शॉप ॲक्ट या कायद्याची अंमलबजावणी न करता उत्पादन घेतात. अशा प्रकारे शासनाची व कामगारांची फसवणूक करत आहेत. तरी माननीयांनी वरील निवेदनात नमूद केलेल्या बेकायदेशीर विडी उत्पादन कारखान्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गरीब कामगारांना न्याय मिळवून द्यावा व शासनाच्या फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई करावी ही विनंती असे नमूद करण्यात आले आहे. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, विठ्ठल कुऱ्हाडकर, रमेश चिलवेरी, विजय निली, रेखा अडकी, शोभा पोला, नागमणी भंडारी, स्वाती शिंदे यांचा समावेश होता. सदर निवेदनाची प्रत माननीय मुख्यमंत्री, माननीय कामगार मंत्री, माननीय कामगार राज्यमंत्री, माननीय कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना माहितीस्तव पाठवण्यात आली आहे. विडी कामगार सदस्य म्हणून पदाधिकारी म्हणून आहेत, पण कर्मचारी त्या सदस्यांना किंवा त्या कंपनीतील विडी कामगारांना दमदाट्यात येतो आणि एक प्रकारचं हॅरेसमेंट म्हणजे त्रास देण्याचा प्रयत्न करतो. असे अनेक प्रकार सोलापुरामध्ये एकूण 13 सहकारी तत्वावर कारखाने आहेत. या कारखान्यावर कोणता परवाना आहे, सहकारी तत्वावर कसं देता आलं आणि काय याचं पूर्ण मूळ आपण तपासावा व कामगार न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर हे तर झालं सहकारी तत्वावर, पण त्याचबरोबर अवैध विडी उत्पादक म्हणजे बुट्टी कारखाना, ठेकेदारी विडी कारखाना काढून त्याला तिथं भट्टी चालतो, विड्याचा भट्टी चालतो किंवा मजुरी बरोबर दिल्या जात नाही किंवा त्यांना 11चा बोनस कुठल्याही प्रकार दिला जात नाही. कामगार म्हणून नोंद सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. पण राजरोसपणे हजारो कामगारांचं बिडीचं उत्पादन या ठिकाणी घेऊन बिडी कामगारांना अन्याय अत्याचार करीत आहेत. त्यामध्ये माधवनगर भागामध्ये स्वागतनगर, नवीन विडी घरकुल, कुंचीकोरवी गल्ली, नरसिंह झोपडपट्टी, MIDC, नीलमनगर, रेणुका नगर, जुना विडी घरकुल, भद्रावती पेठ, गोंगडे वस्ती, गवई पेठ, कुचन नगर आणि गेंट्याल टाकीच्या आसपासमध्ये या व्यतिरिक्त एकूण असे या ठिकाणी 15 नावं सापडलेले आहेत, 15 कारखाने सापडलेले आहेत. याहून अधिक कारखाने सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळून येतील. यांचा सुद्धा आपण तपास काढून त्यांचा गैरव्यवहार शासनाला आणि बिडी कामगार जे फसवणूक करीत आहेत त्या त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही या सहाय्यक कामगारांच्या सगळ्या गायकवाड साहेबांनी दिलेलं आहे. या बाबतीत लवकरात लवकर तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेत. या व्यतिरिक्त आम्ही सहकारी उपनिबंधकांना देखील आम्ही पत्र दिले आहेत, त्यांची सुद्धा कारवाई सुरू झाली असेल. पण सरकार मात्र कामगाराकडे, सरकारला आणि कामगाराला फसवतो अशा लोकांकडे दुर्लक्ष करीत आहे. या बाबतीत लवकरात लवकर या कामगारांना आणि फसवणाऱ्यांना कामगारांना न्याय मिळावं आणि त्या कारखानदारांना कारवाई व्हावी. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही पूर्ण तीव्र प्रकारे आंदोलन करून कामगारांना न्याय मिळवून देऊ आणि जे अवैध धंदे करतात, अवैध धंदे विडी कारखाने चालवतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करू अशा प्रकारच्या या ठिकाणी मी ग्वाही देतो. अन्यथा
आमच्या या कामगार सेनेच्या माध्यमातून जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला सर्व कामगारांनी आपलं या ठिकाणी तक्रार नोंदवावीत अशा प्रकारचं आवाहन करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.